विठ्ठला तू वेडा तुम्हा, विठ्ठला तू वेडा तूच घडविसी तूच फोडीसी कुरवाळीसी तूच काढीसी तूच घडविसी तूच फोडीसी कुरवाळीसी तूच काढीसी नकळे यातून काय जोडीसी नकळे यातून काय जोडीसी देशी डोळे परी निर्मिसी दया पुढे अंधार तू बेडा तुम्हार विठ्ठला तू बेडा तुम्हार. पांडुरंग 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 सारखं आपलं पांडुरंग 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 अहो अहो तुमच्याशी बोलतीये मी. काय झालं? अहो तुमच्या या नामस्मरणाला काही काय आहे की नाही? अगं संते, पांडुरंगाचं नाव घ्यायला काय वेळ लागते होय? असं का? मग घरादाराचं काय? अहो एवढं सोन्यासारखं लेकरू आहे, त्याच्याशी जरा बोलावं खेळावं. तुम्ही पांडुरंग पांडुरंग करत बसला तर त्याच्याकडे कोणी पाहायचं? अगं त्याच्याकडे बघायला मी पांडुरंग आहेच की. तो आहे म्हणून तर हा कठीण संसार सोपा झालाय. कर्म माझं. अहो तुम्हाला या पांडुरंगाशिवाय काही सुचत नाही का ना? पांडुरंगाशिवाय हाय काय जगात? हो का? मग त्याच्याशीच लगीन करायचं होतं ना? अगं त्याच्याशीच लगीन केलंय की मी. अगं संते, तुझ्यात मी पांडुरंग आहेच की. अहो असं बिनकामाचा विचार करत बसता, त्यामुळे कामाचा एक मंदावलाय तुमच्या. पुरं होईना झालंय. गावातील लोक मडकी मागायला येतात आणि मी त्याला काय सांगायचं? मडकी तयार नाही. अहो कसं मागायचं आपल्या आशानं? अगं संते, मडकी मी घडवत नाही ग. माझे कुठले आले थोडी पुण्य. मी फक्त मातीचा गोळा चाकावर ठेवतो, त्याला आकार देतो. पांडुरंग त्याच्या इच्छे बाहेर काय नाही बघ. त्याची जेवढी इच्छा तेवढीच मडकी बनतील. बाकीच्या आकाराला मी यायची नाहीत बघ. आली तरी भाजली जायची नाहीत. अहो डोकं फिरलंय तुमचं. काही अडेपणा लावलाय? नाही, श्रद्धा आहे ती, ताकद आहे. तोच विचार आणि तोच आचार. पांडुरंग राहू द्या राहू द्या. तुमचं आणि माझं या बाबतीत कधी बी पटायचं नाही. अहो त्या पाटलाच्या घरी 100 मडकी पोचवायचे. ध्यानात आहे ना? नशीब माझं माती चाळून ठेवले मी. उठा, आवा करा आणि माती तोडवायला घ्या. मी पाणी घेऊन येते. पांडुरंग 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 पांडुरंग. संते, काय? जरा चिपळ्या देतीस का? कशाला? अगं नाद ब्रह्म आहे त्यो. परब्रह्माला नाद ब्रह्माची साथ मिळाली की चमत्कार घडतो. काय बोलता काय बी कळत नाही. अहो बाळ जरा झोपलंय, जरा त्याच्याकडे बी लक्ष असू द्या. पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठ धाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. पांडुरंग 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 पांडुरंग. राक्षसांच्या का तुमच्या का तोडलंस माझं ध्यान? का तुला एवढा राग माझ्या विठ्ठलाचा? त्या विठ्ठलाशी एकरूप होण्याचा एवढा सुंदर योग आला होता आणि तू माझ्या अंगाला हात लावला तर बघा, आणि तुम्हाला तुमच्या इटराची डोळे उघडा आणि काय केलं ते बघा, बघा काय केलंय ते. विठ्ठला, कसली परीक्षा बघतोस या भक्ताची? केवढा मोठा दोष लावलास माझ्या कपाळी. काही उपयोग नाही आता. तुमचा इतर माझं केलेलं मूल मला परत देणार आहे. स्वतःच्या पोराला, स्वतःच्या हाडामाताच्या पोराला पायाखाली चिरडून मारलं तुम्ही. अहो याचा जीव घ्यायचा होता तर जन्म कशाला दिला त्याला? कसली नजर पडली होती तुमच्या डोळ्यावर? कसली अघोरी भक्ती आहे तुमची? सगळी नाती विसरला. बघा मला म्हणाला परत ब्रह्माला नादब्रह्माची साथ मिळाल्यावर चमत्कार होतो. चमत्कार नाही, हाकार होतो, हाकार. पांडुरंगा, काय ऐकायला लावलंस तू हे मला? काय बोलावं माझ्यापाशी आता उत्तर दे. नाही तर मी तुला बोल लावणार नाही. जे घडलं ते माझं कर्म. मला तू हवा होता असं तू मिळणं तितकं सोपं नाही. जी अवस्था मी अनुभवली त्या अनुभवासाठी मोजलेली किंमत आहे ही. संते संते, मी तुझा अपराधी आहे, फार मोठा अपराधी आहे. तुझ्यापासून तुझं मातृत्व हिरावलेलं. तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. सत्य, तू सांगशील ती शिक्षा. माझं पोर हिरावून घेतलं तुम्ही माझ्यापासून. एका आईची हाय लागणार आहे तुम्हाला. नाही माफ करणार तुम्हाला. तुमच्या इतरांना मी नाही माफ करणार. काय केलं ते?
गोरोबा, प्रपंच केल्यामुळे ईश्वर दूर जात नाही, प्रपंचाच्या अधीन जाण्याने ईश्वर दूर जातो. तुझ्या बाबतीत ती शक्यताच नाही, कारण मोह माया यावर कधीच विजय मिळवलायस तू. आणि जवळ राहण्याचं म्हणशील तर तू माझ्या जवळच राहणार आहेस गोरोबा, कायम. मी तरी तुझ्याशिवाय कुठे राहू शकतो? तू माझ्यापर्यंत नाही आलास तर मी तुझ्यापर्यंत येईनच, कुठल्या न कुठल्या रूपात. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. मंडळांनी